असते त्या प्रवृत्तीमधून आपण काय सांगायचं? नक्कीच. आता एक 4 दिवसांपूर्वी ही घटना घडलेली, ज्यामध्ये एक जेल रिलीज आरोपीने इतर त्याच्या मित्र किंवा आरोपी सहकाऱ्यांबरोबर एक 40-50 लोकांचं एक समूहामध्ये त्याने फटाके उडवणे, गल्लीमधून रॅली काढणे आणि वाहन ताफाचा वापर करून त्या एरियामध्ये, त्या गल्लीमध्ये, त्या शहरामध्ये एक आपली एक डॉमिनन्स तयार करावा आणि एक दहशत माजवावी, ह्याचाच एक प्रयत्न ह्या काही त्या प्रसंगामध्ये होता. त्याच्याच अनुषंगाने त्या जमावामध्ये इतर आरोपीसुद्धा होते, जे की वेगवेगळ्या गोष्टींमधून एक तडीपार असतील, नाहीतर इतर गुन्हे गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावरती असतील. अशा सगळ्या त्या टोळीवरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. जमावबंदी असताना सुद्धा त्यांनी असे कृत्य केलेलं आहे व दहशत व एक भीतीचं वातावरण त्या पंढरपूर शहरामध्ये व त्या एरियामध्ये तयार करण्याचं जे काही कृत्य त्यांनी केलंय त्याला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्टच्या वेगवेगळ्या कलमान्वये आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे. आता त्यातले 2 आरोपी जे आहेत, विकी मोरे आणि संदीप आदटराव, हे सध्या ह्यांचाही एक दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याच प्रकारची दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्याचा मानस या ठिकाणी दिसून आला होता. त्याच्याच अनुषंगाने 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. 20च्याहून अधिक आम्ही लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे. आयडेंटिफिकेशनची प्रोसेस अजून चालू आहे आणि या कृत्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं आमचं मानसिकता आहे व निर्देश आहेत. त्याच्याच अनुषंगाने त्यांचा शोध चालू आहे. लवकरच त्यांच्यावर एक जी काही कठोर कारवाई कायदेशीर आहे ती करण्यात येईल. जसं मी सांगितलं की 2 असे खरं म्हणजे फक्त एक जमाव करून दहशत निर्माण करणे ही एक गोष्ट, आणि दुसरी त्याचा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा वापर करून जी दहशत जी आहे ती सोशल मीडियापर्यंत नेणं हा दुसरा त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग याच्यामध्ये दिसत आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे कोणी असे रील्स बनवतं, दहशत माजवणारे रील्स बनवणारे आरोपीसुद्धा आम्ही निष्पन्न केले आहेत आणि त्यांनाही आम्ही तावडीत घेतलेलं आहे. आणि इतर जे काही आरोपी आहेत त्यांनाही आम्ही घेणार आहोत. पहिल्या गुन्ह्यामध्ये एक 15+ आरोपी त्याच्यामध्ये आहेत आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा 18 ते 20 आणि इतर अननोन असे 15 ते 20 आरोपी, असे एकूण 50हून अधिक आरोपी याच्यामध्ये आहेत आणि 20 आरोपींचा आम्ही शोध लावलेला आहे. त्याच्याहून अधिक आरोपींचा शोध आम्ही तपासामध्ये लावणार आहोत. आता प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर जे वेगवेगळे हिस्ट्री शीटर्स व गुंडा रजिस्टरवरती नोंद असलेले गुन्हेगार या ज्या काही कारवाईमध्ये आलेले आहेत त्यांना आम्ही तडीपार ची कारवाई करणार आहोत. 55, 56, 57 महाराष्ट्र पोलीस ॲक्टच्या अन्वये कारवाई करणार आहोत. त्यांच्यावरती आम्ही जे MPDA सारखी जी कारवाई आहे त्याचंही आम्ही त्यांच्यावरती करणार आहोत. आणि एक टोळीने मिळून असं कृत्य केलं आहे, त्याच्यामुळे टोळीयुक्त जे काही नवीन BNSचे 111 असेल, 112 सारखे जे कलम आहेत तेही आम्ही लावून त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार आहोत. आणि कोर्टाला विनंती करणार आहोत की जे लोक बाहेर बेलवरती निघालेले आहेत त्यांचा बेल रद्द करून त्यांना पुन्हाच्या जेलमध्ये पाठवण्यात यावे, यासाठी आम्ही कारवाई करणार आहोत. ते केक कुठे कापला होता? इथेच कापला होता का? पुढे यांना पसरवा ना इकडे. या इकडे पुढे. कुठे केक कुठे कापला होता? इथेच केक कापला होता का? इथे होतं ना केक ठेवलेला आता. फोटो इकडून काढला होता आता. आणि फटाके कुठे खाली फोडले होते का? कुठे खाली? इथे पायऱ्या आहेत, पायऱ्यावरती का? खाली मध्यभागी. कोणी फोडले होते? कुठे काय नव्हतं. खूप सुंदर आहे. हा तो कोयता पोलीस स्टेशनमध्ये ते 4-25 दाखल करून टाका ना. आता नवीन करून टाका 4-25. ते व्हिडिओच्या आधारे करून टाका. मी सांगितलं होतं, कालच सांगितलं होतं दाखल करून. इकडे पण गेले होते का मग? त्यानंतर कुठे गेले होते मग? परत मागे का? घरी गेलो. घर कुठे तुमचं? तिकडे त्या घरी पण टोळक्यामध्ये घरी जातात ना तुम्ही मुद्दामून? सगळे टोळक्यांमध्ये घरी जायचे, दहशत निर्माण करायची.